तर प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेत आपण बघतोय गौतमीची भीती अजूनही आज कायम आहे, पण मजा आली आहे बघायला. गौतमी आरशात बघत असते, शुभंकर येतात, त्यांना म्हणत असते, आता तू मला आधी दवाखान्यात घेऊन चल, मला काहीतरी झालंच आहे. शुभंकर म्हणत असतात, काही नाही झालं तुला गौतमी. मग आता बयो पण येते तिथे. आरव पण म्हणत असतो, अगं मम्मा तुझं पोट दुखत होतं फक्त. मग आता बयो म्हणते, मला काय वाटतं त्यांनी थोडं देवाचं नाव घेतलं ना तर त्यांना बरं वाटेल. शुभंकर म्हणतात, बरोबर बोललीस सरू तू. गौतमी तू बस बरं, जरा शांतपणे देवाचं नाव घे. पण गौतमी कसली देवाचं नाव घेतीये. बयो विचार करते, आधीच देवाचं नाव घेतलं असतं तर ही वेळच नसती आली. हे मात्र खरं आहे. आता ही इरा जरा डोक्यावर पडली आहे का. ती विशालची वाट बघत असते रस्त्यात आणि म्हणत असते, विशाल मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी, तुझीच वाट बघते मी. विशाल म्हणतो, काय गं काय बोलायचं आहे. तेव्हा इरा म्हणते, मला असं वाटतं की आपण ना मम्माला सांगून टाकूयात आपल्या रिलेशनबद्दल, म्हणजे मी माझ्या मम्मापासून काही लपवत नाही ना. आता हा विशाल घाबरला ना, तो म्हणतो, कसलं रिलेशन, काय कधी बोललो आपण. आता इरा म्हणते, अरे असं काय करतोस, मला माहिती आहे तू लाजतोस, पण ठीक आहे तू कम्फर्टेबल नसशील तर आपण थोडासा वेळ घेऊयात. तसंही कॉलेजमध्ये सगळ्यांना कळलंच आहे आपल्याबद्दल. विशालला काही सुचेना काय बोलावं. शेवटी तो म्हणतो, हे बघ मला जायचं आहे, गावाकडनं माणूस येणार आहे माझ्या भेटीला. इरा म्हणते, तुझी आई येणार आहे का, मी येते ना त्यांना भेटायला. विशाल म्हणतो, नाही नाही आई वगैरे नाही येणार आहे, दुसरं कोणीतरी येणार आहे, मला जावं लागेल. विशालने स्वतःला सोडवून घेतलं इराच्या तावडीतून, असं म्हणायला हरकत नाही आहे. इरा विचार करत असते, सो स्वीट, किती स्वीट आहे विशाल. पण विशालने कधी त्याचं प्रेम वगैरे कबूल केलं का इराकडे. मग ही इतकी फास्ट पुढे का चालली आहे. विशाल विचार करत असतो, हे इरा प्रकरण महागात पडणार आहे, मला सरस्वतीला सांगावं लागेल. तेवढ्यात बयोस त्याला फोन करते गौतमीचा आखो देखा हाल सांगायला. आता विशाल म्हणतो, बरं झालं तू फोन केलास, मला तुझ्याशी बोलायचंच होतं. पण बयोने सगळं सांगितल्यानंतर विशाल तिचं कौतुक करतो आणि म्हणतो, खरंच तू खूप ब्रेव आहेस, म्हणजे अशा लोकांशी लढायला खरंच खूप हिंमत लागते. पण अगं सरस्वती, मला ना तुझ्याशी जरा बोलायचं इराच्या बाबतीत. तेव्हा अचानक बयोच्या घरचे लाईट जातात. तेव्हा ती म्हणते, अरे देवा लाईट गेलेत, मी ना नंतर बोलते तुमच्याशी, मोकल काकू ओरडतील नाहीतर. विशालचं बोलणं आता पण राहूनच गेलंय. असो, पण आता गौतमीने दुष्यंतला पण कॉल केलाय आणि सांगतेय की त्या कार्टीने माझ्या ह्याच्यात गोळ्या मिळवल्या होत्या आणि आता माझ्या डोळे पण खोल गेले आहेत, मला असं वाटतं की मला काहीतरी होतंय. दुष्यंत म्हणतात, अगं गौतमी तुला काही होणार नाही आहे, एका डोसने काय होतं, आणि तू इतकं टेन्शन घेऊ नकोस, तू वाटलं तर उद्या ये हॉस्पिटलमध्ये, मी तुला चेक करतो, तुला जर काही झालं तर कसं व्हायचं, असा विचार नको करूस आणि टेन्शन घेऊ नकोस. आता दुष्यंतने फोन ठेवलाय. तेवढ्यात बयो पण फोन करते मुद्दाम गौतमीला भीती दाखवायला पुन्हा एकदा. गौतमी फोन उचलते. मग बयो म्हणते, अरे देवा इराच्या आई, आता स्क्रीनवरचे नंबर दिसेने काय तुम्हाला. कारण गौतमी फोन उचलला म्हणते, हां दुष्यंत बोल. तर आता बयो म्हणते, अरे बापरे, आता तुमच्या डोक्यावर परिणाम झालेलाच दिसतोय पूर्ण. पण गौतमी ओरडते तिच्यावर म्हणते, एक काटे थोबाड बंद ठेव तुझं, तुझ्यामुळेच सगळं झालंय. बयो म्हणते, आता थोबाड बंद ठेवलं तर मी कसं बोलणार. गौतमी म्हणते, काय बोलायचं ते बोल पटकन. मग बयो म्हणते, तुम्ही ताक घेतलंस का. तर आता गौतमी म्हणते, ताक, तुला कसं कळलं मी ताक घेतलंय ते. तेव्हा बयो म्हणते, काय आहे ना, मला इराने सांगितलं होतं की तुम्ही रात्री फक्त ताकच पिणार आहात, पण तुम्ही ताक खरंच घेतलं का. नाही म्हणजे त्या ताकात सुद्धा मी. आता गौतमी म्हणते, काय तू त्याच्यात पण गोळ्या टाकल्या होत्या का. पण मी तर टेट्रा पॅकचं ताक पिलं. मग ही बयो म्हणते, हो पण मी त्याला छिद्र केलं होतं ना, आणि त्या छिद्रातून त्या गोळीची भुकटी टाकली होती मी. अरे देवा, आता तुमची शेवटची रात्र आहे इराच्या आई, असं करून ती आणखी चिडवतीये तिला आणि फोन म्हणजे फोन ठेवून दिलाय तिने. आता मात्र या गौतमीची चांगलीच तंदरली आहे आणि आपला अंदाज खराच ठरला. हा ते जे काही त्यांनी प्रोमो दाखवला होता ना, बयो येते काही लोकांना घेऊन येते वेड्याच्या हॉस्पिटलमधनं आणि गौतमीला म्हणते, हा पेशंट आहे, यांना घेऊन जा. आणि आता ते सगळं तिला स्वप्नच पडलंय आणि ती इकडे तिकडे घरभर पळत असते. मी काही नाही केलंय, मला नाही जायचं कुठे. आणि शुभंकर, रमाकांत सगळे तिला म्हणत असतात, खाली उतर ग गौतमी. मग आता बयो तिला म्हणते, काय मजा येते ना, मस्त वाटते ना. मग आता तिथे जायचं, माझ्या बाबांची कसं वागत होता, आता असंच पाहिजे तुम्हाला. गौतमी स्वप्नातच ओरडते, नाही मला नाही जायचंय, कुठे नाही जायचं. आता तिच्या आरडाओरड्यामुळे घरातले सगळेच जण जमा झाले तिच्या भोवती आणि आता शुभंकरांना जवळ घेऊन म्हणते ती, मला कुठे नाही जायचंय शुभू, मला नाही ना नेणार तू कुठेच. आता हे शुभंकर जरा घाबरतात. ते म्हणतात, नाही काही झालं नाही आहे तुला, तू नको टेन्शन घेऊ, आपण आताच हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळं चेकअप करू हां तुझं. तर आता आरव वगैरे सगळेच असतात तिथे. तिची परिस्थिती पाहून डॉक्टर म्हणतात, जाऊयात दवाखान्यात. असो, पण आता इकडे ही सुमन पण जरा ड्रामा करते रमाकांतसोबत आणि म्हणते, बाप रे, माझी वहिनीचं काही खरं नाही. आता नाही ती कैदाशीन होती, पण जशी होती तशी होती ना. अरे देवा, रवळनाथा वाचव तिला. रमाकांत म्हणतो, गप्प बस, मी घाबरलो ना तुझ्या
ओरडल्यामुळे. पण काय गं काय झालंय? मग आता ही सांगते सुमन की वहिनी आता ओरडत होती, काय तिचे केस पिंजरले होते, काय तसे तिचे डोळे झाले. पण काय हो तुमचं पण थोबाड तसंच दिसतंय मला. रमाकांत म्हणतो काही पण काय बोलतेस? मग सुमन म्हणते अहो खरं तेच बोलते मी, तुम्हाला पण असा काही त्रास होतोय का काय? रमाकांत म्हणतो मुस्काट फोडी ना मी, काही पण नको बोलूस तू. पण खरं सांगू तुला अगं मला पण कसं तरीच होतंय गं, म्हणजे वहिनीची तब्येत पाहून मला पण जरा टेन्शनच आलंय. मग लगेच सुमन पुन्हा ओरडायला लागते आणि रडायला लागते, रवळनाथा काही खरं नाही तुमचं, माझी वहिनीसारखा तुम्हाला पण त्रास व्हायला लागलाय वाटतं आता. रमाकांत जरा घाबरलाय. मग सुमन म्हणते तुमची म्हणजे हॉस्पिटलला यावं लागेल तुम्हाला, नाही तर तुम्हाला तुम्हाला भूतबाधा झाली आहे का, आपण जाऊया उतरवायला. मग रमाकांत चिडतो तिच्यावर, म्हणतो गप्पा बस जा गपचूप चहा टाक माझ्यासाठी. पण आता ही सुमन जाता जाता मनात विचार करते तुम्हाला ना माझ्या बयोची बाधा झाली आणि तीच तुमच्या मानगुटीवर बसून सगळं भूत काढेल. पण आता इकडे ही गौतमी पुन्हा आरशात बघत असते तेव्हा बयो म्हणते बाप रे इराच्या आई काय परिस्थिती झाली हो तुमची, मला तर असं वाटतंय की तुम्हाला शॉकच द्यावे लागतील. आता ती मोठ्याने हसायला लागते झाडता झाडता. मग ही गौतमी म्हणते हसतेस काय ग? तेव्हा बयो म्हणते काय ना खरं तर मला हे प्रकरण ताणायला मजा आली असती, पण जाऊ द्या, इरा आणि आरव दादाकडे बघून मीच सोडून देते तुम्हाला. आणि तसेही माझ्या आईने माझ्यावरती वाईट संस्कार केलेले नाहीत ना, म्हणून तुम्हाला सांगून देते. काय हो इराच्या आई, आठवतं का माझ्या आईला तुम्ही अशाच त्रास देत होता आणि मी तेव्हा अशीच तडफड करत होते. तेव्हा तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे. खरं तर तुम्ही वाईट आहात ना, त्यामुळे तुम्हाला हे सगळं सांगणं आणि तुमची ही अशी तब्येत खराब करणं मला खूप सोपं गेलं. तुम्ही वाईट आहात ना म्हणून वाईटच विचार करता. पण काय आहे ना माझ्या आईने माझ्यावर चांगले संस्कार दिलेत ना. माझ्या आईने मला सांगितलं आहे की वाईट लोकांसोबत आपण वाईट जरी वागलं तरी त्यांना एक संधी दिलीच पाहिजे पुन्हा एकदा सुधारण्याची. काय नाही इराच्या आई, जेव्हा दुसऱ्यांच्या रस्त्यात आपण काटे टाकतो ना तेव्हा आपल्यालाही कळायला पाहिजे की ते काटे कसे टोचतात. तर माझ्या आईने मला हेच शिकवलं आहे की आपणही त्यांच्या रस्त्यात काटे टाकायचे, पण त्यांना संधी द्यायची. तसं तर मी तुम्हाला खूप संधी दिल्या होत्या, पण तुम्ही काही सुधारला नाहीत. पण आता लक्षात ठेवा ही शेवटची संधी आहे आणि लक्षात घ्या तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे. मी तुमच्या खाण्यात कसल्याच प्रकारच्या गोळ्या मिसळलेल्या नाही आहे. मी डॉक्टर होणार आहे, त्यामुळे माझं काम आहे पेशंटला बरं करायचं, त्याला आजारी करायचं नाही. त्यामुळे टेन्शन नका घेऊ, आता तुम्ही बरे आहात. आणि हां, हॉस्पिटलमध्ये नेऊ नका माझ्या बाबाला, उगाचच त्रास देऊ नका. तुम्हाला काय पण झालेलं नाहीये, तुमच्या भीतीमुळेच तुम्ही अर्ध्या आजारी पडलात. हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो. म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती, भीतीपोटी ब्रह्मराक्षस, बऱ्याच म्हणी आहेत त्या आज गौतमीला लागू पडल्याच शेवटी. तर छान होता आजचा रिव्ह्यू. बयोने गौतमीला चांगली शिक्षा दिली आहे, पण गौतमी शांत बसणाऱ्यातली बाई नाहीये. आज तर रिव्ह्यू पूर्ण झालाय, पण पुढे आपण बघतोय की हे सगळेजण रिसॉर्टला जाणार आहे आणि बयोला सुद्धा घेऊन जाणार आहेत शुभंकर. मग आता गौतमी विचार करते हिचा कायमचा बंदोबस्तच करून टाकते तिथे, त्यामुळे बयोला जरा सावधान राहावं लागेल गौतमीपासनं. तर असा होता आजचा रिव्ह्यू. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.